शंकर महाराज माझ्या अंगात येतील, तुमच्या मुलींना बरं करतील. जर तुमच्या मुलींना बरं करायचं असेल तर राहतं घर विका, जमीन विका, पैसे जमा करा, नाहीतर तुमच्या मुली कधीच बऱ्या होणार नाही, असं सांगून एका भोंदू महिलेने पुण्यातील एका सुशिक्षित दाम्पत्याला मुलींच्या आजारपणाचा फायदा घेऊन तब्बल 14 कोटी रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शंकर बाबा अंगात येत असल्याचं भासवून महिलेने त्यांचे परदेशातील घर विकण्यास भाग पाडलं, कर्ज काढायला लावलं. मुली बऱ्या होतील या आशेने त्यांनी पैसे दिले, पण फसवणूक लक्षात येताच पोलिसात धाव घेतली. आता हा सगळा फसवणुकीचा प्रकार नक्की कसा घडला, ही भोंदू महिला आहे तरी कोण, आज या व्हिडिओत सगळं सविस्तर बघूया. चला तर मग सुरू करू. इंग्लंडमधील IT कंपनीत उच्च पदावर काम करणाऱ्या दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली यांनी 2018 मध्ये आपल्या 2 दिव्यांग मुलींचं व्यवस्थित संगोपन करण्याच्या उद्देशाने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आणि भारतात परत आल्यानंतर दीपक पुण्यात एका खासगी IT कंपनीत कामाला लागले, तर अंजली या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. डोळस दाम्पत्य पुण्यातल्या कोथरूड भागात राहत होतं. त्यांच्या दोन्ही मुलींपैकी एका मुलीला ॲलोपेशिया नावाचा रोग असल्याने तिला कमी प्रमाणात केस येतात. शिवाय त्या दोघींना सुद्धा लहानपणापासूनच काही व्याधी आहे, त्यामुळे त्या सतत आजारी असतात. डोळस दाम्पत्य बऱ्यापैकी सधन असलेलं कुटुंब. इंग्लंडमध्ये आलिशान घर, फार्म हाऊस, भारतात सुद्धा संपत्ती, म्हणजे एकूणच सगळ्या सुख सुविधा असून सुद्धा डोळस दाम्पत्य लेकरांच्या आजारपणामुळे सतत दुःखी असायचं. त्या दुःखातून विरंगुळा मिळावा म्हणून डोळस दाम्पत्य भजनी मार्गात गुंतलं होतं आणि पुण्यातल्या प्रत्येक भजन कार्यक्रमात ते हजेरी लावायचे. त्याच वेळी त्या दोघांची दीपक जनार्दन खडके या व्यक्तीशी ओळख झाली. या दीपक खडके यांचा दरबार भरायचा. जेव्हा खडके यांना डोळस यांच्या मुलींबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी त्या पती पत्नीची ओळख वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली. ही वेदिका पंढरपूरकर खडकेंच्या दरबारात शंकर महाराजांची ऍक्टिंग करायची. तिची ही ऍक्टिंग बघितल्यावर डोळस कुटुंबाचा तिच्यावर विश्वास बसला की खरंच तिच्या अंगात शंकर बाबा येतात, आणि इथूनच त्यांच्या सगळ्या फसवणुकीचा खेळ सुरू झाला. वेदिका ही शंकर बाबांची लेक असून तिच्या अंगात शंकर बाबा येतात. ते तुमचे सर्व काम करून देतील, तुमच्या मुलींचे आजार ठीक करतील, मात्र तुम्ही निश्चिंत राहा असं आश्वासन दिलं. पण त्यासाठी तुमच्या बँक अकाउंट मधील सगळे पैसे तुम्हाला वेदिका आणि तिचा नवरा कुणाल यांच्या बँक अकाउंट मध्ये पाठवावे लागतील असं सांगितलं. वेदिका पंढरपूरकर यांच्यावर विश्वास ठेवून आधी डोळस यांच्या खात्यांमधील रक्कम, LIC आणि वेगवेगळ्या योजनांमधील ठेवी, म्युच्युअल फंड मधील रक्कम, प्रॉव्हिडंट फंड मधील पैसे वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर वळते करण्यात आले. त्यानंतर डोळस यांचं इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस विकून ते पैसे वेदिका यांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यानंतर दीपक डोळस यांचे पुण्यातील दोन्ही फ्लॅट, गावाकडील घर आणि शेतजमीन विकून ते पैसे वेदिका यांनी ताब्यात घेतले. आपल्या 2 लहान मुली बऱ्या होतील या अपेक्षेने डोळस सर्व करत गेले, मात्र मुली बऱ्या होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या राहत्या घरात दोष असल्याचं सांगितलं. मात्र आता राहण्यासाठी एकमेव घर उरलं असल्याचं डोळस यांनी सांगितलं आणि घर विकण्यास नकार दिला. त्यानंतर डोळस यांना ते घर तारण ठेवून घरावर लोन काढण्यास सांगितलं. त्यानंतर पर्सनल लोन देखील काढण्यास सांगण्यात आलं. हा सगळा पैसा दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी हडप केला आणि त्या पैशातून कोथरूड येथील महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला. गेली 3 वर्ष हा सगळा प्रकार बिनबोभाट सुरू होता. आज डोळस दाम्पत्याला आपल्या 2 मुलींसह अक्षरशः भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. दीपक डोळस यांनी RTGSच्या माध्यमातून हे पैसे वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावर जमा केले. त्याचे सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. पोलिसांकडे त्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली असून वकिलांमार्फत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. डोळस यांनी भेट होण्याआधी वेदिका आणि तिचा पती कुणाल हे एका भाड्याच्या घरात राहत होते, मात्र डोळस यांच्या पैशातून त्यांनी कोथरूडच्या महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केलाय. पण इतके शिकले सवरलेले असताना डोळस दाम्पत्य या भूलथापांना बळी तरी कसं पडलं? तर या दाम्पत्याचं म्हणणं आहे की मुलींवरील प्रेमापोटी आपण मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवत गेलो. ज्यांना माऊली म्हटलं त्यांनीच घात केला, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी वेदिका पंढरपूरकर यांनी लुबाडलेले पैसे आपल्याला परत मिळावेत अशी मागणी डोळस यांनी पोलिसांकडे अर्ज करून केली आहे. डोळस यांच्या तक्रारीनंतर वेदिका पंढरपूरकर यांच्या भूलथापांना बळी पडलेले इतरही भक्तगण समोर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. पण सुशिक्षित पुण्यात घडलेला हा काही पहिला प्रकार नाहीये. काही महिन्यांपूर्वी प्रसाद तामदार नावाच्या एका भोंदू बाबाने तर तुमच्या सगळ्या समस्या बऱ्या करतो म्हणून पुरुष भक्तांना त्याच्यासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं.
त्यावेळी हे प्रकरण भयंकर गाजलं होतं. बरं, तसं बघायला गेलं तर सध्याच्या काळात ह्या भोंदूबाबांच्या काळ्या कारनाम्यांना आजपर्यंत कुणी सर्वात जास्त खतपाणी घातलं असेल तर ते सुशिक्षित लोकांनी. गरीब लोकांच्या पोटा पाण्याच्या समस्या सुटत नसल्याने ती किमान कुठेतरी हातपाय मारताना दिसतात. भले ही अडी अडचणीत ते कुणा देवळात किंवा कोणत्या तरी बाबा बुवाकडे जाऊन हात जोडत असतील, पण ते किमान खोट्या न्यूज पसरवून इतरांना त्यात ओढण्याचं महापाप करत नाही. पण शिकलेल्या लोकांचं तसं नसतं. यांना त्यांच्या भक्तीचा दिखावा करायचा असतो, यांना त्यांच्या दानी कर्माचा दिखावा करायचा असतो, वर ही सगळी सोशल मीडियावर टाकून भोळ्या भाबड्या लोकांना नादाला लावायचं असतं. सध्या सगळ्यात जास्त नुकसान या शिकून अडाणी राहिलेल्या बाबा बुवांच्या नादी लागलेल्या सो कॉल्ड सुशिक्षित लोकांनी केलंय. कुणीतरी महाभागील आणि देवाच्या नावाखाली आपली सगळी समस्या दूर करील असा त्यांना विश्वास असतो. पण जर खुद्द देवाला सुद्धा त्याचा वनवास बदलता येत नसेल तर कुणीतरी बाबा, माऊली, फकीर आणि अम्मा येऊन तुमचं भविष्य कसं बदलवणार? बरं, तेही जाऊ द्या. पैसे देऊन जर सगळ्या इडापिडा टळत असत्या तर अंबानीच्या पोराने सुरुवात केली असती. आता हा सगळा प्रकार बघता ही गोष्ट मात्र नक्की होते की एखादी व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती सुशिक्षित होते असं नाही. असो, बाकी या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कडक रावला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.